स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू राहा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू अनदर ब्लॉग. आजचा ब्लॉग अगेन माझ्या कवितेचा असणार आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे, आता वटपौर्णिमा येत आहे. 2 दिवसावरतीच वटपौर्णिमा आहे. तर त्या रिलेटेड मी एक छोटीशी कविता केली आहे. कविता माझ्या डायरीमधली आहे. जसं की मी लास्ट टाईम तुम्हाला बोललेली की मी लॉकडाऊनमध्ये कविता लिहिल्या होत्या. त्या कवितेपैकीच ही एक कविता आहे की त्याचं टायटल आहे वटपौर्णिमा. आता त्याचं टायटल वटपौर्णिमा का आहे? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की वटपौर्णिमा हा एक असा सण असतो जो आपण बायका आपल्या नवऱ्यांसाठी व्रत करतो आणि तसंच आपल्याला नवरे खूप छान छान गिफ्ट देतात. बट आत्ताचं जनरेशन हे असं आहे ना की मनामध्ये वेगळं असतं आणि तोंडावरती वेगळं असतं. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत नसतं, बट काही काही कपल्समध्ये तसं असतं. आजकालचं तुम्हाला माहिती आहे जनरेशन असं झालं आहे की नवरा बायको आहेत, पण त्यांच्यामधला तणाव खूप वाढत चाललेला आहे. अबोला खूप वाढत चाललेला आहे. आणि जेव्हा असे सण येतात ना, तर मी असं काही काही बघते की माझ्या आजूबाजूला असे खूप एक्झाम्पल्स असतात की फक्त करायचं म्हणून करायचं असतं. म्हणजे नात्यामध्ये ना स्पष्टपणा नसतो किंवा नवऱ्याला काय हवं असतं बायकोकडून किंवा बायकोला काय हवं असतं. म्हणजे हवं असतं म्हणण्यापेक्षा बायकोला गरज असते नवऱ्याने समजून घेण्याची आणि नवऱ्याला सुद्धा तसंच वाटत असतं की त्यांनी समजून हे सर्व मी माझ्या कवितेमध्ये मांडलं आहे. म्हणून त्याला टायटल दिलं आहे वटपौर्णिमा. तुम्हाला आता मी ऐकवते माझी एक छोटीशी कविता. कवितेचं शीर्षक आहे वटपौर्णिमा. वर्षातून सण येतो एकदा, वर्षातून सण येतो एकदा, पण बायका फेऱ्या मारतात सातदा. करतात मनोभावे पूजा, करतात मनोभावे पूजा आणि बोलतात सगळ्या चुका तुझ्याच. पूजा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, पूजा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, मग केव्हा तरी शांत राहावं त्याच्यासाठी. आता आता पुरे झाली नवऱ्याची स्तुती, आता जाणून घ्यावी तिच्या मनाची स्थिती. खरं तर मनापासून पूजा करत असते ती, खरं तर मनापासून पूजा करत असते ती. एका दिवसासाठी राग विसरते ती. दिवसभर असतो तिचा उपवास, दिवसभर असतो तिचा उपवास. त्या दिवशी तरी करून द्या ना तुम्ही तिचे असल्याचा भास. नसते कसली अपेक्षा, नसते कसली अपेक्षा, हवा असतो तिला फक्त सहवास. वटपौर्णिमा हवी कशाला, वटपौर्णिमा हवी कशाला, मनातल्या भावना व्यक्त व्हायला. विश्वास ठेवा नात्यामध्ये, नातं टिकवून ठेवायला. वडाला मागणं तिचं एकच, वडाला मागणं तिचं एकच. दीर्घ आयुष्य दे त्याला, दीर्घ आयुष्य दे त्याला, ज्याच्यामुळे सौभाग्य लाभलं तिला, ज्याच्यामुळे सौभाग्य लाभलं तिला. ही अशी एक छोटीशी माझी कविता होती जी मी तुमच्यासमोर प्रेझेंट केली आहे. ह्या माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या अशा काहीशा गोष्टी होत्या, त्यातून जे सुचलं ते मी लिहिलं आहे. जर काही चुकलं तर क्षमस्व, माफी असावी. बट खूप सारे कपल्स असे असतात मनामध्ये खूप सारं दडलेलं असतं, मनामध्ये खूप सारं दडलेलं असतं, पण ते ओठांवर आपण कधी बोलत नाही आणि मग त्या अबोलपणामुळे दुरावा वाढत जातो. आणि हे जे काही सण असतात ना, ते फक्त करायचे म्हणून करतो. माझं म्हणणं हेच आहे की जेव्हाच्या तेव्हा ज्या काही गोष्टी असेल त्या स्पष्ट करा आणि तुम्ही तुमच्या पार्टनरचं ऐकून घ्या. तर बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देता किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरचं ऐकता, तेव्हा प्रत्येक सण किंवा प्रत्येक दिवस हे उत्साहातच साजरे होतात.
ह्याच्यामधून, ह्या कवितेमधून मला काहीच नेगेटिव्हिटी स्प्रेड करायची नाही आहे. बट माझं फक्त एकच आहे की ही कविता ऐकून जे कोणी कपल रिलेट करत असतील तर त्यांनी त्यांचं वागणं सुधारा. फक्त एवढंच माझं उद्देश आहे. सो ठीक आहे, आता आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सो बी हॅपी, वर्क हार्ड अँड मेक युअर ड्रीम कम ट्रू. बाय बाय.